हॅलो विद्यार्थी मित्र हो. आपण इयत्ता 12वी मधील प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया या प्रकरणाचे याच्यापूर्वी आपण 3 व्हिडिओ पाहिलेले आहेत. आज आपण चौथा व्हिडिओ पाहतोय आणि या व्हिडिओमध्ये जे जागतिक पातळीवरती असणारे जे औद्योगिक प्रदेश आहेत, तर या औद्योगिक प्रदेशाचं असणारं जे वितरण कसं आहे, तर जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश आणि त्याचं वितरण याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. औद्योगिक प्रदेश म्हणजे काय? तर औद्योगिक क्षेत्र हे असे क्षेत्र असते की जेथे अनुकूल काही भौगोलिक घटक, प्राकृतिक घटक, तेथे काही आर्थिक परिस्थिती ही अनुकूल असते आणि असे सर्व घटक आर्थिक, प्राकृतिक, राजकीय, सामाजिक असे घटक जेव्हा अनुकूल असतात तेव्हा त्या ठिकाणी उद्योगधंद्याचं केंद्रीकरण होतं. म्हणजे एक उद्योगधंदा उभारला की त्याच्या साहाय्याने त्याच्यावर आधारित दुसरा उद्योगधंदा त्या ठिकाणी स्थापन झालेला आढळतो आणि त्या प्रदेशाला एक औद्योगिक क्षेत्र म्हणून तो विकसित पावलेला आढळतो. अशी क्षेत्रे जगामध्ये आहेत की ज्यात सापेक्षरित्या निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणात आढळून येतात, जे कार्यशील लोकसंख्येतील अनेक लोकांना रोजगार पुरवण्याचं काम करताना आढळतात. जगामध्ये असे अनेक औद्योगिक प्रदेश आहेत. या औद्योगिक प्रदेशाची काही वैशिष्ट्य आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. त्याच्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे विविध उद्योगाचे एकत्रीकरण. म्हणजे एक उद्योगधंदा उभारला की त्या ठिकाणी अनेक उद्योगधंदे उभारले जातात. उदाहरणार्थ, साखर कारखाना जर एका ठिकाणी उभारला तर त्या साखर कारखान्यातून बाहेर पडणारा जो बगॅस आहे किंवा चोथा आहे, त्याच्यावरती प्रक्रिया करून पुट्टा बनवणे, बारदाणे बनवणे अशा प्रकारचे उद्योग तेथे निर्माण झालेले आढळतात. म्हणजे हे त्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे दाट लोकसंख्या. म्हणजे उद्योगधंदा निर्माण झाला की रोजगार मिळेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या दृष्टिकोनातून अशा औद्योगिक क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात कामगारांचा पुरवठा होताना आढळतो. साहजिकच त्या प्रदेशामध्ये दाट लोकसंख्या निर्माण झालेली आढळते. तिसरं वैशिष्ट्य कार्यशील लोकसंख्येतील अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतात. आताच आपण पाहिलं की कामगारांचा पुरवठा अशा भागाकडे होतो म्हणजे लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आढळतात. मोठ्या प्रमाणात बँकिंग आणि ऋण सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होतात. तेथे लोकसंख्या वाढली की लोकांच्या गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारच्या बँकिंग सेवा उपलब्ध होतात. पतसंस्था, शाळा, महाविद्यालये निर्माण होतात आणि त्या भागामध्ये एक वाहतुकीचे आणि दळणवळणाचे मोठे जाळे निर्माण झालेले आपल्याला आढळतात. म्हणजे संदेश वहनाची उत्तम प्रकारची सोय त्या प्रदेशात निर्माण होताना आढळते. यामध्ये आपल्याला पाठ्यपुस्तकात नकाशाशी मैत्री या अंतर्गत जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेशाचं वितरण दाखवणारा एक नकाशा दिलेला आहे जगाचा. त्याच्यामध्ये बघा, आपल्याला प्रत्येक खंडानुसार औद्योगिक जी क्षेत्र आहेत, त्यामध्ये तुम्हाला नावं दिलेली आहेत. नकाशाचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि हे निरीक्षण करून यामध्ये विचारले जाणारे जे काही 7 प्रश्न आहेत, तर या 7 प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. नकाशा व्यवस्थित पाहायचा आहे आणि उत्तरं सुद्धा व्यवस्थित आपण देणार आहोतच आणि हे नकाशा भरामध्ये तुम्हाला विचारलं जातं, त्यामुळे लक्षपूर्वक पाहायचं आहे. पहिला प्रश्न आहे, कोणत्या गोलार्धात उद्योगाचे केंद्रीकरण अधिक आढळते? सर्वसाधारणपणे आपण जर विचार केला उद्योगधंद्यांची तर आपल्याला छायांकित करून तो भाग आणि त्यांची नावं दिलेली आहेत प्रत्येक खंडानुसार आणि कोणत्या गोलार्धात विचारले. आता याचे 2 गोलार्धात रूपांतर आपण करतो पृथ्वीचे. या 0° अक्षवृत्ताच्या उत्तरेकडे असणारा उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडे असणारा दक्षिण गोलार्ध. दोन्ही गोलार्धाचा विचार करता तर उत्तर गोलार्धामध्ये उद्योगधंद्याचे केंद्रीकरण हे जास्त असलेलं आढळतं. त्याच्यामध्ये आशिया खंड, युरोप खंड आणि उत्तर अमेरिका या 3 खंडामध्ये हा उद्योगधंदा जास्तीत जास्त केंद्रित झालेला आढळतो. दुसरा प्रश्न आहे, उत्तर अमेरिकेच्या कोणत्या भागात मुख्यतः औद्योगिक प्रदेश विकसित झालेला आढळतो? खंड तुम्हाला माहित आहेत. शिवाय खंडांची नावं इथं गुलाबी अक्षराने दिलेली आहेत. उत्तर अमेरिका खंड पहा. उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीला इथं असणारा जो पंचमहाल सरोवर आहे. तर या पंचमहाल सरोवराच्या सभोवताली असणारा किनारपट्टीचा जो भाग आहे, इथं किनारपट्टीला नावं दिलीत पहा. न्यू इंग्लंड, न्यूयॉर्क, मध्य अटलांटिक प्रदेश. तर या भागामध्ये
औद्योगिक प्रदेशाचा विकास जास्त झालेला आहे. तिसरा प्रश्न आहे, युरोपात कोणकोणत्या भागात उद्योगाचं केंद्रीकरण आढळतं? युरोप खंडामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रकारे औद्योगिक केंद्रीकरण आढळतं. युरोपचा जो मध्य भाग आहे, युरेशियाचा भाग आणि रशियाच्या भागामध्ये मोठ्या प्रकारे या उद्योगधंद्याचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला आढळतं. चौथा प्रश्न आहे, आफ्रिका खंडातील किनारी भाग वगळता इतर प्रदेशात औद्योगिक विकास कमी का आढळतो? तर हा आफ्रिका खंड आहे. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडे थोडासा भाग आणि उत्तरेकडे असे 2-3च प्रदेश आपल्याला आढळतात औद्योगिक विकासाचे. तर इतरत्र भागात हा औद्योगिक विकास झालेला नाही, कारण जगातील सर्वात मोठा वाळवंटी प्रदेश म्हणजे उत्तरेकडे असणारे सहाराचं वाळवंट, दक्षिणेकडे असणारे कलहरी वाळवंट हा मोठा वाळवंटी प्रदेश आढळतो. त्याचबरोबर इथं मध्य भागामध्ये कांगोचा भाग आहे. हे कांगो नदीचं हे दुर्गम खोऱ्याचा भाग असलेला आढळतो. आफ्रिका खंडातील बराचसाच भाग हा वनक्षेत्राखाली म्हणजे घनदाट अरण्याखाली असलेला आढळतो. या कांगोच्या पूर्वेकडे बाजूला जगातील सर्वात खोल व्हिक्टोरिया व्हॅल्यू, ड्रिफ्ट व्हॅल्यू त्याला म्हटलं जातं. ही खोल पचदरीचा भाग आहे, दुर्गम भाग आहे. शिवाय जगात मध्ये आफ्रिका खंड हा मागासलेला खंड म्हणून ओळखला जातो. आफ्रिका खंडातील अनेक देश हे मागासलेले आहेत. त्या ठिकाणी शैक्षणिक, सामाजिक कोणत्याही प्रकारचा विकास झालेला आढळत नाही आणि त्यामुळं औद्योगिक विकासाला चालनाही त्या भागात मिळालेली आढळत नाही आणि म्हणून आफ्रिका खंडामध्ये किनारी भाग वगळता इतरत्र प्रदेशामध्ये औद्योगिक विकास झालेला आढळत नाही. प्रश्न 5वा आहे, भारतातील कोणत्या प्रदेशात उद्योगाचे केंद्रीकरण जास्त दिसतं? आपला भारत पहा बरं. भारताच्या किनारपट्टी भाग जो मुंबई पुणेचा आहे. इथं मुंबई, पुणे, अहमदाबाद, वडोदरा, छोटा नागपूर पठार, कोइंबतूर आणि बेंगलोर ही नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत. तर या भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रकारे उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आढळतं. त्याचबरोबर 6वा प्रश्न आहे, औद्योगिक प्रदेशाचे केंद्रीकरण किनारी भागात आढळणारी किंवा आढळण्याची कारणे कोणती असावीत? म्हणजे जे उद्योगधंद्याचा जो विकास झाला आहे, सर्व खंडानुसार जर पाहिलं तर हा विकास आपल्याला जास्तीत जास्त किनारी भागातच झालेला आढळतो, अंतर्गत भागापेक्षा. तर याचं कारण काय आहे? तर किनाऱ्याच्या प्रदेशात बंदरांचा विकास जास्तीत जास्त होतो. नैसर्गिक बंदरे आढळतात आणि या नैसर्गिक बंदरातून स्वस्त, सुलभ अशी जल वाहतूक किंवा जलमार्गांचा विकास होतो आणि यामुळं कच्चा माल, पक्का माल यांची निर्यात करणं सोपं पडतं. त्याचबरोबर वजनाने जड असणारा अवजड माल इतर देशांना पाठवणं आणि त्याच देशातून आपल्याला माल आयात करणं, तर या बाबीसाठी ही बंदरे महत्त्वपूर्ण कार्य करताना आपल्याला आढळतात आणि म्हणून या बंदराच्या नजदीकच्या भागामध्येच हा औद्योगिक विकास जास्तीत जास्त झालेला आढळतो. तर अशा प्रकारे हा भाग. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, उद्योगाच्या अक्षवृत्तीय वितरणावर निष्कर्षात्मक परिच्छेद लिहा. आता याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रकारे हे उत्तर परिच्छेदाच्या स्वरूपात लिहायचंय. मी तुम्हाला आता सांगणार आहे पहा. आता अक्षवृत्ताच्या नुसार हा उद्योगधंद्याचे वितरण कसं आहे? पहा, 0 अक्षवृत्त हा विषुववृत्ताचा भाग आहे. या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडच्या भागात फारसा उद्योगधंदा आपल्याला आढळत नाही, कारण तापमान जास्त आहे, घनदाट अरण्याचा भाग आहे, दुर्गम प्रदेश असलेला आढळतो. जर आपण उत्तर गोलार्धाचा विचार केला तर उत्तर गोलार्धामध्ये जो उष्णकटिबंधापेक्षा समशीतोष्ण कटिबंधाचा जो भाग आहे, त्याच्यामध्ये आशिया, रशिया आणि उत्तर अमेरिका या खंडामध्ये औद्योगिकरण मोठ्या प्रकारे झालेलं आढळतं आणि उत्तर अमेरिकेचा उत्तरेकडचा जो शीतकटिबंधीय भाग आहे, त्या ठिकाणी उद्योगधंदा फारसा विकसित झालेला आढळत नाही. आणि दक्षिण गोलार्ध पाहिलं तर दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा 20 अंश ते 60 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यानच दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या भागामध्ये आपल्याला औद्योगिक विकास झालेला आढळतो. उर्वरित खाली म्हणजे 60 अंशापासून दक्षिणेकडचा असणारा जो भाग आहे, या भागात औद्योगिकरण आढळत नाही. म्हणजे उद्योगाच्या अक्षवृत्ती वितरणावर आपल्याला अशा प्रकारे हा उद्योगधंद्याचं वितरण किंवा वर्गीकरण झालेलं आढळेल. तर आपल्याला जागतिक पातळीवरती म्हणजे औद्योगिक प्रदेशाचे खंडनिहाय जे वितरण आहे, तर हे खंडनिहाय वितरण
आपल्याला सांगितलं जातं. यामध्ये प्रत्येक खंड, त्या खंडातील असणारा प्रमुख औद्योगिक प्रदेश कोणता आहे, त्या उद्योगधंद्यासाठी प्रभावित ठरणारे प्राकृतिक घटक कोणते, मानवी घटक कोणते आणि त्या प्रदेशात आढळणारे प्रमुख उद्योग कोणते. तर हे खंडनिहाय आपल्याला पाहायचं आहे. बघा, उत्तर अमेरिका खंड हा विकसित खंड म्हणून ओळखतो. उद्योगधंद्याच्या बाबतीत अग्रेसर असलेला आढळतो. उत्तर अमेरिकेमध्ये संयुक्त संस्थाने, कॅनडा या सलग क्षेत्रामध्ये न्यू इंग्लंड क्षेत्र, न्यूयॉर्क, मध्य अटलांटिक प्रदेश, मध्य पश्चिमी प्रदेश, ईशान्येकडील प्रदेश, दक्षिण पश्चिम प्रदेश या औद्योगिक प्रदेशाचा समावेश होतो. या औद्योगिक प्रदेशासाठी प्रभावित ठरणारे प्राकृतिक घटक पाहिलं तर त्या प्रदेशाचा असणारा उंच सकलपणा, हवामानातील विविधता, खंडाचे अटलांटिक महासागराच्या पलीकडे उत्तर अमेरिकेचे असणारे स्थान, त्या भागामध्ये जे पंचमहाल सरोवर आहे त्याच्या सभोवताली मोठ्या प्रकारे खनिजाचा साठा समृद्ध आहे. कच्चा माल म्हणून वापरली जाणारी अनेक कृषी उत्पादने आहेत. म्हणजे संयुक्त संस्थाने कॅनडाच्या भागामध्ये उत्तम प्रकारचं शेतीचा विकास झालेला आढळतो. त्याच्यातून मोठ्या प्रकारची कृषी उत्पादने मिळताना आढळतात आणि पंचमहाल सरोवरे व मोठ्या नद्या याच्यातून स्वस्त जलवाहतूक चालते. किनारपट्टीचा भाग हा दंतूर असल्यामुळं वाहतुकीचा विकास मोठ्या प्रकारे झालेला आढळतो. असे हे प्राकृतिक घटक आहेत. आणि मानवी प्रभावी घटक म्हटले तर भांडवलाची उपलब्धता आहे, उत्कृष्ट वाहतूक सुविधा आहेत, म्हणजे आयात निर्यात मोठ्या प्रकारे होते. शिवाय स्वस्त आणि कुशल असा मजूर पुरवठा होतो. विस्तीर्ण बाजारपेठ आहे, उत्कृष्ट संदेश वहन आणि नैसर्गिक बंदरे आणि बंदराच्या ठिकाणी माल जो आयात आणि निर्यात केला जातो त्याची साठवणूक करण्यासाठी गोद्या असलेले आढळतात, त्याला गोदाम आपण म्हणतो. तर अशा प्रकारे मानवी घटक प्रभावी ठरताना आढळतात. आणि या भागामध्ये आढळणारे प्रमुख उद्योग अन्न व पेय, वाहन निर्मिती उद्योग, विमान बांधणी, धातू जोडणी, पेट्रोकेमिकल्स, स्टील, दूरसंचार उपकरणे, रसायन निर्मिती, इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती, काही ग्रह उपयोगी वस्तूंची निर्मिती, लाकडी उद्योग आणि जड रसायने अशा प्रकारचे उद्योग या उत्तर अमेरिका खंडामध्ये आढळतात. त्यानंतर दुसरा विकसित असणारा जो खंड आहे तो युरोप आहे. या युरोपमध्ये 3 विभाग केले आहेत. पश्चिम युरोप, युरोपातील रशियाचा भाग आणि इतर क्षेत्र. या पश्चिम युरोपमध्ये जर्मनी, फ्रान्स, पूर क्षेत्र, इटली आणि ग्रेट ब्रिटनचा समावेश होतो. यातील प्राकृतिक घटक पाहिले तर ऱ्हाइन नदीचं क्षेत्र आहे, की या ऱ्हाइन नदीतून मोठ्या प्रकारे मालाची आयात आणि निर्यात करण्यासाठी स्वस्त जलवाहतुकीचा विकास झालेला आहे. मासेमारीस अनुकूल हवामान आहे. दुग्ध उत्पादन मोठ्या प्रकारे केलं जातं. चराऊ कुरणांचा भाग आहे आणि कोळसा उत्पादक क्षेत्र आणि लोह खनिजांच्या खाणी उपलब्ध झालेले आढळतात. त्यामुळे कच्चा माल उपलब्ध होतो. आणि मानवी घटक यांत्रिकरण आहे, कुशल कामगार, बंदरीची सोय आहे, म्हणजे नैसर्गिक बंदरे किनारपट्टीला आढळतात. गोदींची सोय आहे, मोठ्या प्रमाणात मागणी आहे, विस्तीर्ण बाजारपेठा उपलब्ध आहेत, रस्ते, जलमार्ग आणि लोहमार्गांचा विकास झालेला आढळतो. आणि या पश्चिम युरोपच्या भागामध्ये लोहयुक्त आणि लोहविरहित धातू उत्पादन आणि प्रक्रिया उद्योग आढळतात. पेट्रोलियम, कोळसा, सिमेंट, रसायने, औषधे, एरोस्पेस, रेल्वे वाहतूक उपकरणे, प्रवाशी आणि वाहतूक वाहने, बांधकाम उपकरणे, औद्योगिक उपकरणे, जहाज बांधणी, विद्युत ऊर्जा उपकरणे, यंत्रसामुग्री, इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार उपकरणे, मासेमारी, अन्न आणि पेय, फर्निचर निर्मिती करणे, कागद निर्मिती करणे आणि कापड उद्योग अशा प्रकारचे अनेक उद्योग या पश्चिम युरोपच्या भागामध्ये आढळतात. याच युरोपातील दुसरा विभाग आहे तो आहे युरोपातील म्हणजे रशियाचा भाग. तर या रशियाच्या भागामध्ये मॉस्को, तुला, व्लादिमीर त्रिकोण आणि उरल व्होल्गाचं क्षेत्र आढळतं. याच्यामध्ये प्राकृतिक घटक म्हणजे तेल क्षेत्राजवळ मोठ्या प्रकारे आपल्याला हे उद्योगधंद्याचा विकास आढळतो. लोह आणि कोळशाच्या खाणी आढळतात. हवामान अनुकूल आहे आणि व्होल्गा नदीचा भाग आढळतो. त्यामुळं आपल्याला मानवी घटकात वाहतूक सुविधांचा विशेषतः विकास झालेला आढळतो. त्यामध्ये विशेषतः रेल्वे मार्ग जास्त आढळतात. लोकसंख्या मोठ्या प्रकारे आढळतात. संदेश वहनाच्या सोयी उपलब्ध आहेत. आणि या युरोपातील रशियाच्या भागामध्ये शुद्धीकरण यंत्रे, यंत्र उपकरणे, कापड उद्योग, इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाईल इत्यादी निर्मितीचे उद्योग आढळतात
आणि कृषीची लागणारी उपकरणे निर्मिती उद्योग आणि रसायन निर्मिती उद्योगाचा विकास होताना आढळतो. रशियातील जे इतर क्षेत्र आहे त्यामध्ये स्कॅन्डिनेव्हिया देश, स्वित्झर्लंड आणि पोलंड या देशामध्ये थंड हवामान, दंतूर किनारा लाभलेला आहे आणि त्यामध्ये त्या प्रदेशात येऊन मिळणाऱ्या अनेक मोठ्या नद्या आहेत आणि सूचीपर्णी वनांचा प्रदेश आहे. आणि अशा प्राकृतिक रचनेमध्ये लोकसंख्या कमी आहे, मर्यादित शेती आहे, पण अद्ययावत मात्र तंत्रज्ञान त्या भागामध्ये उपलब्ध असलेलं आढळतं. आणि यामुळं या भागामध्ये लोह व स्टील, रसायने, कापड उद्योग आणि सिसे आणि झिंग शुद्धीकरण कारखाने, दुग्ध उत्पादन व्यवसाय मोठ्या प्रकारे चालतो. घड्याळ आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन किंवा मोठ्या प्रकारे उद्योगाचा विकास झालेला आढळतो. यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे जपान. आशिया खंडातील जो भाग आहे, तर आशिया खंडामध्ये आपल्याला एक चीन येतो, 2 जपान, 3 भारत, 4 रशिया आणि 5 पूर्व आशिया. तर आशिया खंडामध्ये सर्वात विकसित असणारा जो देश आहे औद्योगिकदृष्ट्या तो आहे चीन. तर चीनमध्ये मांचुरिया, उत्तर चीनचा प्रदेश, उत्तरेकडील टोक आहे, पूर्व किनारपट्टीचा भाग आहे, बीजिंग आहे. त्यानंतर यांगत्से नदीच्या मुखाकडचं औद्योगिक क्षेत्र आहे. तर या भागामध्ये प्रभावी ठरणारा घटक जर पाहिला तर कोळसा क्षेत्र, लोखंडी क्षेत्र आणि दंतूर किनारपट्टी आहे. आणि मानवी घटकामध्ये पाहिलं तर स्वस्त मजुरांची उपलब्धता आहे. शासनाचं धोरण आहे, बाजारपेठा मोठ्या उपलब्ध आहेत कारण लोकसंख्याच मोठी आहे त्यामुळे बाजारपेठ मोठ्या प्रकारे उपलब्ध असलेली आढळते. गोदीची सुविधा आहे आणि नैसर्गिक बंदरे असलेली आढळतात. शिवाय या भागामध्ये आपल्याला सुती कापड गिरण्या, जहाज बांधणी, तेल शुद्धीकरण, पीठ गिरणी, स्टील उद्योग, धातूची कामे आणि हलकी औद्योगिक उत्पादने, इलेक्ट्रॉनिक जुळणी उद्योग, लाकडी सामान इत्यादी उद्योगधंदे आढळतात. त्याचबरोबर स्टील, वंगण, तेल आणि यंत्रसामुग्री, साधने आणि रसायने यांचेही उद्योगधंदे या परिसरामध्ये आढळतात. आशिया खंडातील दुसरा औद्योगिकदृष्ट्या संपन्न देश म्हणजे जपान. हा जपान दिसतो छोटासा, तो छोट्या छोट्या बेटांच्या पासून बनलेला आपल्याला आढळतो, पण औद्योगिक क्षेत्रामध्ये तो अव्वल असलेला आढळतो. आशिया खंडात तो दुसऱ्या क्रमांकावर असलेला आढळतो. त्यामध्ये टोकिया, कावासाकी, याकोहामी, ओसाका, कोबे, क्वेटा हे क्षेत्र, त्याचबरोबर नागोया आणि उत्तर किशू क्षेत्र या हा औद्योगिक प्रदेश असलेला आढळतो. या औद्योगिक प्रदेशामध्ये उद्योगधंद्याचा विकास होण्यासाठी प्राकृतिक घटक म्हणजे किनारपट्टीचा मैदानी भाग आहे. अखंडित जलविद्युत पुरवठा होताना आढळतो. समृद्ध नैसर्गिक संसाधने त्या भागात उपलब्ध आढळतात आणि वेगवान वाहणाऱ्या नद्या म्हणजे मोठ्या प्रकारे जलवाहतुकीचा विकास त्यातून होताना आढळतो आणि दंतूर किनारे आहेत. तर हे प्राकृतिक घटक प्रभावी असताना आढळतात आणि त्याचबरोबर मानवी घटकांचा भाग पाहिलं तर जपानमध्ये स्वस्त मजूर पुरवठा होतो, बाजारपेठ उपलब्ध आहे, नैसर्गिक बंदरांची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय याकोहामा या भागामध्ये म्हणजे नैसर्गिक सुविधा उपलब्ध असल्यामुळे मोठ्या प्रकारे आयात आणि निर्यात मालाची करता येते. वाहतुकीचा विकास मोठ्या प्रकारे झालेला आढळतो. आपण पाहतोच की जगामध्ये जपानी रेल्वे ही सर्वाधिक वेगवान रेल्वे म्हणून ओळखली जाते. त्याचा फायदा हा उद्योगधंद्यांना नक्कीच होताना आढळतो. या जपानच्या भागामध्ये आढळणारे प्रमुख उद्योग पाहिले तर जपान हा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात अग्रेसर आहे. जगात सर्वाधिक जास्त इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू ह्या जपानमध्ये उत्पादित होताना आढळतात आणि त्यामध्ये ट्रान्झिस्टर, रेडिओ, टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, संगणक हे असलेलं आढळतं. याच्या बरोबरीने स्टील उद्योग, यंत्रसामुग्री उद्योग, रसायन उद्योग, जहाज बांधणी, विमान बांधणी, गृहोपयोगी वस्तूंचे कारखाने, अ, तेल शुद्धीकरण कारखाने, पेट्रोकेमिकल्स उद्योग, ज्यात कृत्रिम वस्त्रोद्योगाचा आहे, कृत्रिम रबर निर्मिती केली जाते, तेल शुद्धीकरण असे अनेक उत्पादने, अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे यामध्ये आढळतात. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला येतो तो आपला भारत आहे. भारताचा भाग जर औद्योगिक क्षेत्र पाहिलं तर पुणे, मुंबईचा कॉरिडॉर आहे, दिल्ली क्षेत्र आहे, छोटा नागपूर पठार, कोईमत्तूर, बेंगलोर, अहमदाबाद, वडोदराचं क्षेत्र असलेलं आढळतं. आणि आपल्याकडे भारतात प्राकृतिक घटक आहे तो म्हणजे खनिजाची उपलब्धता आहे, बंदरांचा विकास आहे, उष्ण हवामान असलेलं आढळतं आणि मानवी घटकामध्ये मोठी बाजारपेठ. कारण जपान भारता
जपान आणि चीन नंतर भारत हा 3ऱ्या क्रमांकाचा औद्योगिक विकासाच्या बाबतीतला देश आहे. पण लोकसंख्येच्या बाबतीत चीन नंतर भारताचा 2रा क्रमांक लागतो. त्यामुळे मोठी बाजारपेठ आणि कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण आपल्याकडे जास्त असलेलं आढळतं. शिवाय गोदीची सुविधा आहे. भारतामध्ये आढळणारे प्रमुख उद्योग हा वस्त्रोद्योग असलेला आढळतो. रसायने, अन्न प्रक्रिया उद्योग, पोलाद, वाहतूक उपकरणे, सिमेंट उद्योग, त्यानंतर पेट्रोलियम, यंत्रसामुग्री, सॉफ्टवेअर, औषधी या प्रकारचे उद्योग भारतामध्ये आढळतात. आशियातील 4था जो देश येतो तो आहे रशिया. रशियाच्या सायबेरिया आणि उत्तर कॉकेशस व्लादिवोस्टॉक म्हणजे सुदूरचा पूर्व जो भाग आहे, तर हे औद्योगिक क्षेत्र असलेलं आपल्याला आढळतं. आणि या ठिकाणी प्रभावी असणारा प्राकृतिक घटक आहे तो म्हणजे कोळशाची उपलब्धता. म्हणजे कोळशाच्या खाणी आढळतात आणि विस्तृत प्रकारचं जंगल किंवा वने असलेले आढळतात. आणि त्या ठिकाणचा मानवी घटकाचा भाग म्हणजे लोहमार्गाचा विकास आहे. रशियाला शासनाचं सहाय्य किंवा शासनाची मदत आढळते. नैसर्गिक बंदरे आढळतात आणि गोदींच्या सुविधा असलेल्या आपल्याला आढळतात. रशियामध्ये रसायने, अन्न प्रक्रिया, पेट्रोकेमिकल्स, लोह, खनिज, यंत्रसामुग्री, तेल, नैसर्गिक वायूचे उत्पादन आणि पाईपलाईनद्वारे वितरण, सोने, हिरे, कथील, पारा कमी प्रमाणात पण अधिक मूल्यात उत्पादनांना प्राधान्य दिलेलं आपल्याला आढळतं. आणि 4था आहे पूर्व आशिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया आणि तैवान या भागामध्ये प्रभावी ठरणारा प्राकृतिक घटक म्हणजे हे सगळे पूर्व आशियाई किनारपट्टीचे भाग असलेले आढळतात. किनारी प्रदेश, नैसर्गिक बंदर, अनुकूल हवामान आणि शेतीस अनुकूल हवामान असल्यामुळे शेतीतून मिळणारा कच्चा माल मोठ्या प्रकारे उपलब्ध होतो. आणि मानवी घटकांच्या मध्ये दाट लोकवस्ती आढळते, कामगार पूरक आढळतात, बाजारपेठ मोठी उपलब्ध झालेली आढळते, बंदर आणि गोदींचा विकास सुविधा उपलब्ध असलेल्या आढळतात. आणि या भागामध्ये इलेक्ट्रॉनिक उद्योग, वस्त्र उद्योग, खनिज तेलावर आधारित रासायनिक उद्योगांचा विकास झालेला आढळतो. त्यानंतर दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा जो भाग आहे, तर दक्षिण अमेरिकेचे इथं छोटंसं दक्षिण अमेरिकेचा भाग दाखवलाय बघा. दक्षिण अमेरिकेमध्ये सुपीक जमीन आहे, किनारपट्टीचा भाग चांगल्या प्रकारचा आहे, चराऊ कुरणे आहेत, खनिज तेल आणि हवामानाचा भाग चांगला आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये अर्जेंटिना, ब्राझील, व्हेनेझुएला आणि चिली या देशामध्ये मोठ्या प्रकारे या उद्योगधंद्याचा विकास होताना आढळतो. तेथे स्वस्त मजूर, शासन सहाय्य, बंदर आणि गोदी सुविधा आढळतात. या भागामध्ये आढळणारे उद्योग जर पाहिले तर अन्न पदार्थ आणि पेय, धातू आणि यांत्रिक उद्योग, रसायने आणि पेट्रोलियमचे उत्पादन, कापड उद्योग, पादत्राणे, लोह, वाहन आणि घरगुती उपकरणे, वस्त्रोद्योग आढळतो. त्यानंतर आफ्रिका खंड पाहिला तर आफ्रिका खंडात फारसा विकास झालेला नाही हे आपण आताच पाहिलेलं आहे. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील भागामध्ये फक्त आपल्याला किंबर्ले, कांगो, घाना, झांबिया खंडाच्या दक्षिण भागात बीट वॉटर सँड या भागामध्ये फक्त उद्योगधंदे आढळतात. आणि तेथे वेगवेगळ्या प्रकारची खनिजे, जगातील साठ्यापैकी 75% सोने या खंडात उपलब्ध असलेलं आपल्याला आढळतं. पण त्या ठिकाणी तेवढं उत्पादन होताना आढळत नाही. विस्तृत भूमीची उपलब्धता आहे, वनांचं क्षेत्र जास्त आहे. आणि मानवी घटकातील प्रभावी ठरणारा घटक आहे त्या ठिकाणी बाजारपेठ, मागणी, मोठी गुंतवणूक आणि या भागामध्ये हिरे, सोने आणि वन उत्पादनावरती आधारित असणारे उद्योगधंद्यांचा विकास झालेला आढळतो. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात आणि पश्चिमेस असणारा पर्थ किनारपट्टीला असणारा जो बंदराचा भाग आहे, येथे अनुकूल हवामान आणि किनारी प्रदेशामुळे मोठ्या प्रकारे मजुरांची उपलब्धता होते, बंदर सुविधा आढळतात आणि यामुळे या भागामध्ये अन्न, पेय, कापड उद्योग, वस्त्र आणि पादत्राणे, लाकूड आणि कागदाची उत्पादने, धातू उद्योग, यंत्रसामुग्री, खनिज तेल, कोळसा आणि रसायन उद्योग आढळतो. तर जो न्यूझीलंडचा भाग आहे, ऑकलँड आणि वाईकोटो कॅटनबरीच्या हा औद्योगिक प्रदेशामध्ये कृषीसाठी अनुकूल हवामान आहे, किनारी प्रदेश आहे, विस्तृत सूचीपर्णी वने आहेत आणि मोठ्या प्रकारे यांत्रिकरण व बंदरांची उपलब्धता आणि सुगम असल्यामुळे मांस व मत्स्योत्पादन, पेये, हवामान, फळे, हवाबंद डब्यामध्ये भरणे, दुग्ध उत्पादने, लाकूड उत्पादने आणि उद्योग हे या भागामध्ये चालताना आपल्याला आढळतात.
त्यानंतर पुढे एक छोटासा भाग दिलेला आहे बघा. माहित आहे का तुम्हाला प्रमुख वाहतूक मार्गाच्या बाजूला औद्योगिक किंवा आर्थिक मार्गिका तयार केल्या जात आहेत. या देशाच्या औद्योगिक किंवा आर्थिक विकासासाठी विशेष तत्वाने विचार केला गेला आहे. या मार्गिकामध्ये वाहतूक, नागरी विकास, पर्यावरणीय व्यवस्थापन अशा अनेक विकास प्रकल्पांचा समावेश केलेला आहे. त्याद्वारे निर्यातीत समृद्धी, रोजगार संधीत वाढ होणं आणि औद्योगिक विकासात क्रांतिकारक बदल करणं ही याची उद्दिष्ट असलेले आढळतात. अलीकडेच या 4 औद्योगिक आर्थिक मार्गिकांचा विकास विचाराधीन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे भारताचा मी इथं नकाशा दाखवलेला आहे. खाली उदाहरणं भारताचे आहेत बघा. दिल्ली, मुंबई औद्योगिक मार्गिका. इथं दिल्ली आणि मुंबई हा भाग इथं आहे. दिल्ली आणि मुंबई हा भाग आहे. त्यानंतर अमृतसर, दिल्ली, अमृतसरचा भाग आहे इथं. अमृतसर आणि दिल्ली अशी 2 ठिकाण असलेली आढळतात. त्यानंतर चेन्नई आणि बेंगलोर, चेन्नई आणि बेंगलोरचा भाग इथं दाखवलेला आहे दक्षिणेकडे पहा. आणि बेंगलोर व मुंबई, बेंगलोर आणि मुंबई अशा प्रकारे. तर आपल्याला अशा प्रकारचा एक भारताचं एक उदाहरण आपल्याला दिलंय. हे मार्गिका जे आहेत म्हणजे आर्थिक विकासासाठी, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि औद्योगिक विकासात एक क्रांतिकारक बदल करण्यासाठी आपल्याला भारतामध्ये असे जे महामार्ग आहेत, तर हे महामार्ग आपल्याला दिल्ली ते कोलकाता, कोलकाता ते चेन्नई, चेन्नई ते मुंबई, पुन्हा मुंबई ते दिल्ली असा हा जो एक मार्ग आहे याला चतुष्कोन किंवा सुवर्णकोन या नावाने ओळखलं जातं. तर अशा प्रकारे भारतामध्ये हा होणारा जो विकास आहे वाहतुकीचा, हा वाहतुकीचा विकास एक औद्योगिक उद्योगधंद्याच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल करणारा आपल्याला ठरतो आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण औद्योगिक प्रदेश आणि औद्योगिक प्रदेशाचं असणारं जे जागतिक पातळीवरती खंडानुसार असणारं जे वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण पाहिलेलं आहे. धन्यवाद.